नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के अँड बियॉन्ड या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत गौतम गंभीर यांच्याविषयी. गौतम गंभीर म्हणजे सध्याचे इंडियाचे कोच आहेत. गौतम गंभीर हे जर नाव घेतलं तर काय आठवतं मित्रांनो? माझ्या मते गौतम गंभीर हे नाव जर घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर येते एक अशा क्रिकेटरची प्रतिमा जो खूप जिद्दी आहे, जो 100% आपल्या देशासाठी कॉन्ट्रिब्युशन करतो आणि खूप साऱ्या मॅचेस गौतम गंभीरनं एक हाती आपल्याला जिंकून दिलेल्या आहेत. हे जरी एक सत्य असलं तरी गौतम गंभीरची दुसरी बाजूही पाहणं खूप आवश्यक होतं मित्रांनो. गौतम गंभीर थोडासा पॉलिटिकल माइंड असा पर्सन मला वाटतो, कारण ज्या वेळेस गौतम गंभीर आपल्या इंडियाचे कोच झाले त्यावेळेस त्यांनी जी निवड समिती असते, कोचच्या हातामध्ये खूप काही असतं, तर गौतम गंभीरने त्या प्लेयर्सची निवड केली ज्या प्लेयर्सची निवड करणं अयोग्य होतं मित्रांनो. आणि त्याचं मोठं उदाहरण म्हणजे हर्षित राणा. हर्षित राणा या प्लेयरला तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळायला घेणं हे गौतम गंभीरचं कोणत्या प्रकारचं लक्षण वाटतं मित्रांनो? तर या ठिकाणी मोहम्मद शमी, ऋतुराज गायकवाड असे खूप चांगले क्रिकेटर असतानाही हर्षित राणासारख्या प्लेयरची गौतम गंभीर निवड करतात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, एखादा फॉर्मॅट खेळू देणं हे समजून येतं, पण तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळण्यासारखा हर्षित राणा हा गोलंदाज वाटतो का मित्रांनो? जर अशी परिस्थिती गौतम गंभीर तयार करत असतील तर यांना ग्रेट कसं म्हणायचं? तुम्हीच सांगा मित्रांनो. यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे मला नक्की सांगा मित्रांनो. गौतम गंभीर हे क्रिकेटपटू म्हणून खरंच खूप चांगले होते. मलाही त्यांचा गेम खूप आवडायचा, पण त्याच्या व्यतिरिक्त ते हे जे काही करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. हे जगजाहीर आहे की गौतम गंभीर आणि विराट कोहली तसेच गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये पटत नाही. पण महेंद्रसिंग धोनीने ज्या वेळेस तो इंडियन कॅप्टन होता ह्या असल्या भानगडी कधीच केलेल्या नाही आहेत, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे मित्रांनो. जर एखादा प्लेयर महेंद्रसिंग धोनीचा फेवरेट असेल तर त्याला न घेणं हे गौतम गंभीरची खूप मोठी चूक आहे असं मला वाटतं. कोणत्याही गोष्टीचा अमरपट्टा कोणीच घेऊन येत नाही मित्रांनो. गौतम गंभीर हे काही कालावधीसाठी कोच आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये. ज्यावेळेस त्यांचा कोचचा कार्यकाल संपेल त्यावेळेस गौतम गंभीर यांची व्हॅल्यू इंडियन क्रिकेटमध्ये काय राहील याचाही त्यांनी विचार करायला हवा. आपण एका मोठ्या इंटरनॅशनल क्रिकेट टीमचे कोच आहोत हे ते विसरत आहेत. कोणत्याही प्लेयरला त्याच्या गुणवत्तेनुसार त्याची निवड केली जावी, न की आपल्या पर्सनल संबंधांनुसार. पण या ठिकाणी मोठी गफलत होत आहे. ऋतुराज गायकवाडसारखा जबरदस्त असा फलंदाज, त्याला किती दिवस झालं मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याला अजिबात संधी दिली जात नाही आहे. जेव्हापासून गौतम गंभीर हे इंडियाचे कोच झालेले आहेत तेव्हापासून ऋतुराज गायकवाड इंटरनॅशनल क्रिकेटपासून वंचित असा झालेला आहे मित्रांनो. मोहम्मद शमीसारखा बॉलर किती दिग्गज बॉलर आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे मित्रांनो. त्याचा आउटस्विंग, इन स्विंग, त्याचे यॉर्कर्स आणि तुम्हाला आठवत असेल न्यूझीलंडवरची सेमीफायनल मॅच त्याने वर्ल्ड कपच्या दरम्यानची कशी वळवून आणली होती. हे सर्व गौतम गंभीर विसरत आहेत मित्रांनो. इंटरनॅशनल क्रिकेटवरती खेळताना त्या प्लेयरच्या गुणवत्तेनुसार त्याला संधी दिली गेली पाहिजे. हीच गोष्ट जर ते विसरत असतील तर यांना ग्रेट असे कोच कसं म्हणता येईल मित्रांनो? माझ्या मते रवी शास्त्री ग्रेट होते, राहुल द्रविड ग्रेट होते, त्याच्यानंतर सगळ्यात ग्रेटेस्ट क्रिकेट एव्हर आपल्या इंडियन टीमचे जर मला तुम्ही जर विचाराल तर मी गॅरी क्रिस्टन यांचं नाव घेईल मित्रांनो. खूप जबरदस्त असे कोच होते ते. पण या ठिकाणी हे काय दिसतंय? गौतम गंभीर यांनी पूर्ण सगळं याला राजनीती करून टाकलेलं आहे, राजनीतीचा अँगल दिलेला आहे. जे विराट कोहली आणि धोनीचे प्लेयर असतील IPL दरम्यान खेळणारे, त्यांना तो अजिबात संधी देत नाही आहे. दिस इज व्हेरी 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 बॅड थिंग. आणि BCCIने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, गौतम गंभीरची कान उघडणी केली पाहिजे. हे मात्र एक कटू सत्य आहे मित्रांनो, जे कोणीही नाकारू शकत नाही. तर मित्रांनो, गौतम गंभीर या पर्सनॅलिटीबद्दल तेव्हा जनमानसाच्या मनामध्ये राग उफाळून जास्त आला जेव्हा त्यांनी रोहित शर्मासारख्या दिग्गज क्रिकेटपटूला कॅप्टन पदावरून काढून टाकलं. रोहित शर्मा या क्रिकेटपटूची स्वतःची अशी इच्छा आहे की 2027च्या वर्ल्ड कपनंतर मी निवृत्ती घेणार आहे, इंडियाला वर्ल्ड कप मारून. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे मित्रांनो रोहित शर्मा देशासाठी किती मन लावून खेळतो. तर अशा क्रिकेटपटूला कॅप्टन पदावरून काढणं कितपत योग्य आहे मित्रांनो? वर्ल्ड कपच्या दरम्यान 11 मॅचेसपैकी 10 मॅच लागोपाठ जिंकून देणारा रोहित शर्मा कर्णधार म्हणूनही तितकाच ग्रेट आहे. हे गौतम गंभीरच्या लक्षात येत नाही का? किंवा एखादा दिग्गज क्रिकेटपटू असेल त्याला एखादी चांगली फेअरवेल मॅच द्यावी आणि त्याच्यानंतर रिटायर करण्यात यावं. एवढीही खिलाडूवृत्ती जर गौतम गंभीरच्या अंगामध्ये नसेल तर याच्यासारखा थर्ड क्लास क्रिकेटपटू या भारतीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत जन्माला आलेला नाही मित्रांनो. हा दुसरा ग्रेग चॅपल आहे मित्रांनो.
तुम्हाला आठवत असेल ग्रेग चॅपेलने किती अमानवीयरित्या आपल्या इंडियन टीमवरती अत्याचार किंवा अन्याय केले होते. त्या पद्धतीने गौतम गंभीर, धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या IPLमधील खुन्नस लक्षात ठेवून या अशा प्रकारच्या कामगिरी करत आहे. तर मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करून मला नक्की सांगा. आता पुन्हा आपण भेटूया नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये प्रफुल्ल मस्के क्रिकेट अँड बियॉन्ड या चॅनलच्या माध्यमातून. बाय.